मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायतीला 5 कोटी रुपयांचा प्रोत्साहन पुरस्कार मिळू शकतो। या अभियानामध्ये एकूण 1902 पुरस्कार स्थानिक स्वराज्य संस्थेला देण्यात येणार आहे। तर ही अभियान प्रभावीपणे राबवायचं असेल तर त्याचे उद्देश, तत्व, नियम, अटी समजून घेऊन राबवल्यास त्याचा निश्चित फायदा होतो। करिता हा व्हिडिओ आहे। नमस्कार, मी रवींद्र इंगोले, इजेस इंगोले सर यूट्यूब चॅनलचे कंटेंट क्रिएटर आपले स्वागत करतो। पंचायत राजच्या इतिहासामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हा सर्वात मोठा पुरस्काराचा उत्सव असणार आहे। हे अभियान 2025 ते 2026 पासून दरवर्षी राबविण्यात येणार आहे। या संदर्भात ग्रामविकास विभागाने 6 ऑगस्ट 2025 रोजी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे। मी महाराष्ट्र शासन आणि माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री, माननीय श्री जयकुमार गोरे साहेब ग्रामविकास मंत्री यांचे अभिनंदन करतो। या अभियानाचा कालावधी 17 सप्टेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2025 असा असणार आहे। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायतीला 4 गटामध्ये पुरस्कार दिल्या जाणार आहे। त्यांचे विवरण पुढील प्रमाणे असणार। या अभियानाअंतर्गत राज्यस्तरीय ग्रामपंचायतीला दिला जाणारा पुरस्कार, प्रथम पुरस्कार 5 कोटी रुपये, द्वितीय पुरस्कार 3 कोटी रुपये आणि तृतीय पुरस्कार 2 कोटी रुपयाचा दिला जाणार आहे। या अभियानाअंतर्गत प्रत्येक विभागीय स्तरी दिल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीला पुरस्कार, प्रथम पुरस्कार 1 कोटी रुपये, द्वितीय पुरस्कार 80 लाख रुपये आणि तृतीय पुरस्कार 60 लाख रुपये दिल्या जाणार आहे। या अभियानाअंतर्गत प्रत्येक जिल्हास्तरीय दिल्या जाणारा ग्रामपंचायतीला पुरस्कार, प्रथम पुरस्कार 50 लाख रुपये, द्वितीय पुरस्कार 30 लाख रुपये आणि तृतीय पुरस्कार 20 लाख रुपये दिल्या जाणार आहे। अभियानाअंतर्गत प्रत्येक तालुकास्तरीय ग्रामपंचायतीला दिल्या जाणारे पुरस्कार, प्रथम पुरस्कार 15 लाख रुपये, द्वितीय पुरस्कार 12 लाख रुपये आणि तृतीय पुरस्कार 8 लाख रुपये आणि 2 विशेष पुरस्कार दिले जाणार आहेत। या अभियानाअंतर्गत ग्रामपंचायतीला 1878 पुरस्कार आणि जिल्हा परिषद पंचायत समितीला 24 पुरस्कार, एकूण 1902 पुरस्कार दिले जाणार आहे। त्याची रक्कम 245 कोटी 20 लाख इतकी आहे। मुख्यमंत्री पंचायत राज अभियान पटकन समजण्यासाठी मी काही महत्त्वाचे मुद्दे काढलेले आहेत, त्याविषयी आपण माहिती पाहूया। अभियानाचे उद्देश 7 आहेत। पूर्वतयारी 1 ऑगस्ट पासून चालू झालेली आहे। क्षमता बांधणी प्रशिक्षण यशदामार्फत होणार आहे। ग्रामपंचायतीने 17 सप्टेंबरला ग्रामसभा घेऊन अभियान समिती व विषय गट स्थापन करावे। अभियान कालावधीमध्ये ॲपवर माहिती भरावी लागणार आहे। संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवावे लागणार आहे। अभियानामध्ये मूल्यमापन समिती असणार आहे। पालक अधिकारी म्हणून विभागीय, जिल्हा, तालुका स्तरावर नियुक्ती करण्यात येणार आहे। जिल्हा परिषद मतदारसंघाकरिता पंचायत समितीतील विभाग प्रमुख यांची संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे। काही कामे पूर्वीचे, काही कामे अभियान दरम्यान करावे लागणार आहे। ग्रामपंचायतीच्या लोकसंख्यानुसार उद्दिष्ट असणार आहे। नवसंकल्पनेवर काम करणाऱ्या ग्रामपंचायतीला खूप मोठा फायदा होणार आहे। 100 गुणाची ही प्रश्नपत्रिका असणार आहे। पंचायत राज संस्था गतिमान करणे हा मुख्य हेतू अभियानाचा आहे। मे महिन्यात माननीय श्री राज्यपाल साहेब, माननीय श्री मुख्यमंत्री साहेब यांच्या हस्ते पुरस्कार वितरित केला जाणार आहे। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान संदर्भात अधिक माहितीसाठी इजेस इंगोले सर यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये 100 गुणाचा पेपर असणार आहे।
ग्रामपंचायतीला प्राप्त गुणाच्या आधारे पुरस्काराची निवड करण्यात येणार आहे। या प्रश्नपत्रिकेमध्ये मुख्य घटक विषय हे 8 आहेत। त्यापैकी काही घटक आपण पाहूया। सुशासनयुक्त पंचायत 16 गुण, मनरेगा व इतर योजनेचं अभिसरण 6 गुण, उपजीविका विकास व सामाजिक न्याय 23 गुण। अशा प्रकारे 8 विषय घटक असतील आणि 100 गुणासाठी 50 प्रश्न आणि त्याचे उपप्रश्न असतील। मनरेगा या विषयाचा आपण एक प्रश्न घेऊया की जेणेकरून आपल्याला समजेल। विहीर पुनर्भरण, रेन वॉटर हार्वेस्टिंग, जलतारा हे एक प्रश्न आहे। ग्रामपंचायतच्या लोकसंख्यावर आपलं टार्गेट असणार आहे। लोकसंख्या जर 2000 असेल तर 50चं उद्दिष्ट असेल, लोकसंख्या 2000 ते 5000 असेल तर 100चं उद्दिष्ट असेल, 5000च्या पुढे जर लोकसंख्या असेल तर 200चं उद्दिष्ट असेल। हे एका गुणासाठी। ही प्रश्नपत्रिका खूप साधी, सोपी, सर्वांना समजेल अशी आहे। या अभियानासाठी आणि ग्रामपंचायतच्या सतत विकासासाठी मी स्वतः माझा गाव माझी जबाबदारी, मी समृद्ध तर गाव समृद्ध हे पुस्तक लिहिलेलं आहे। हे अत्यंत उपयुक्त पुस्तक आहे। महाराष्ट्रभर या पुस्तकाची खूप मागणी आहे। ज्या मान्यवरांना हे पुस्तक पाहिजे असेल त्यांनी 97 64 23 26 55 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा। या अभियानामध्ये मूल्यमापन समिती तपासणी करून प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्कारासाठी ग्रामपंचायतची निवड करणार आहे। ग्रामपंचायतीने अभियानाचा अहवाल 10 जानेवारीपर्यंत तालुका मूल्यमापन समितीकडे सादर करावा। तालुकास्तरीय मूल्यमापन समिती 11 जानेवारी ते 26 जानेवारीपर्यंत अहवाल तयार करेल। जिल्हास्तरीय मूल्यमापन समिती 28 जानेवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत, विभागीय स्तरीय मूल्यमापन समिती 17 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारीपर्यंत, राज्यस्तरीय मूल्यमापन समिती संपूर्ण मार्च महिना, मे महिन्यामध्ये माननीय राज्यपाल साहेब, माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या हस्ते पुरस्कार वितरित केला जाणार आहे। मी महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतींना आवाहन करतो की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये सहभागी व्हावे। मी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या मार्गदर्शनासाठी 100 ग्रामपंचायती दत्तक घेणार आहे। अधिक माहितीसाठी 97 64 23 26 51 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा। धन्यवाद।